नमस्कार, मी ज्योत्स्ना. उद्योग राष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. नाशिकमधील बोंधूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. खरातच्या काळा कृत्यांची यादी संपतच नसून नवनव्या घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. भूत, वर्तमान आणि भविष्य जाणणार असल्याचा दावा करणारा अशोक खरात धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होता. त्यांना लुबाजतही होता. अनेक महिलांवर त्याने अत्याचार केला, त्यांचे लैंगिक शोषणही केले. हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचे होत चालले आहे. याच दरम्यान आता पोलिसांच्या तपासात त्याचा नवा कारनामा उघड झाला आहे. बोंधू अशोक खरातने तुर्की मध विकून लोकांची फसवणूक केली होती. चिंचुके, बनावट खडे नंतर आता तुर्की मध विक्रीच्या नावाखालीही भक्तांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. शक्तिवर्धक मधाचा दावाबाबत मिळालेल्या माहितीनुसार अशोक खरात तुर्की मध कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करत असे. विशेषतः लैंगिक अडचणीवर उपाय म्हणून हा प्रभावी असल्याचे सांगून तो अनेक उद्योजक आणि राजकीय नेत्यांना महागड्या दरात विकत होता. धक्कादायक बाब म्हणजे 1 किलो मधाची बाटली तब्बल 9 लाख रुपयांना विकली जात असल्याची माहिती समोर आली आहे. एल्वी शनीचा बनाव. खरात या मधाला एल्वी शनी असे नाव देत असे आणि तो तुर्कीतील समुद्राच्या खोल गुहांमध्ये मिळतो असा दावा होता. या कथित दुर्मिळतेमुळेच मधाची किंमत प्रचंड असल्याचे सांगून तो भक्तांना लुबाडत असे, भक्तांचा विश्वास संपादन करत असे. मात्र हा सगळा प्रकार बनावट असल्याचा संशय तपासात व्यक्त केला जात आहे. काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार. या माध्यमातून मिळालेली कोट्यवधींची रक्कम खरात आपल्या ट्रस्टच्या नावावर जमा करत असल्याचेही समोर आले आहे. या व्यवहाराद्वारे काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. चिंचुके, खडे, तांत्रिक विधी आणि महागडे मध अशा विविध माध्यमातून अशोक खरातने लोकांच्या अंधश्रद्धेचा आणि वैयक्तिक अडचणींचा गैरफायदा घेत मोठे आर्थिक जाळे उभे केले असल्याचे स्पष्ट होत आहे.